नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद रत्नागिरीमधील शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स मिळत आहे. मित्रांनो, नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हा परिषद रत्नागिरीमधील शालार्थ आय डीबाबत नवीन अपडेट्स मिळत आहे. मित्रांनो, काय आहे नवीन अपडेट्स याविषयी सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, पाहूया जिल्हा परिषद रत्नागिरीमधील नवनियुक्त शिक्षकांच्या शालार्थ आय डी काढण्याबाबत काही कार्यवाही वजा जे काही पत्र जिल्हा परिषदेने इश्यू केले आहेत, तर याविषयी माहिती पाहूया. मित्रांनो, जिल्हा परिषद रत्नागिरीद्वारे दिनांक 21/5/2024 रोजी समुपदेशन प्रक्रिया पार पडली आहे आणि त्यानंतर आता नियुक्ती दिलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक सेवकांना हजर करून त्यानंतर त्यांना शालार्थ वेतन प्रणाली लागू करण्याबाबत नवीन अध्यादेश जिल्हा परिषद रत्नागिरीने काढला आहे. तर यामध्ये मित्रांनो यामध्ये शिक्षण सेवक प्रत्येक शाळेमध्ये हजर झाले आहेत अशा सर्व शिक्षकांना त्यांच्या हजर दिनांकापासून वेतन अदा करण्यासंदर्भात त्यांच्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे शालार्थ प्रणालीमध्ये त्यांच्या शाळा लॉग इनवरून खालील पाचनुसार नवीन शालार्थ फॉर्म भरून घेऊन त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या वेळापत्रकानुसार तालुका स्तरावर ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तर मित्रांनो, जे नवनियुक्त शिक्षक आहेत जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये, तर या रत्नागिरीमधील विविध तालुक्या स्तरावरून शिक्षकांच्या ज्या शाळेत हजर झाले आहेत, तर त्या शाळेतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना त्यांच्या तालुका स्तरावरती शालार्थ आय डी काढण्याबाबत ही सूचना पत्र आहे. त्यानंतर त्यांना एक शालार्थ फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, शाळेने प्राप्त शालार्थ प्रस्तावांचा अचूक संच तयार करून जिल्हा स्तरावरील ॲप्रोलसाठी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपस्थित राहायचे आहे. त्यानंतर शालार्थ प्रस्ताव जमा करताना सुट्टीचा कालावधी लक्षात घेऊन नवनियुक्त शिक्षण सेवकांना सक्ती करण्यात येऊ नये. मात्र ज्यांचे शालार्थ आय डी प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत अशा नवनियुक्त शिक्षकांचा माही जून 2024च्या वेतन देयकात समावेश करणे शक्य होणार नाही याची समज त्यांना देण्यात यावी. मित्रांनो, ही जिल्हा परिषद रत्नागिरीद्वारे सर्व तालुका स्तरावरील जे काही पंचायत समिती शिक्षण विभाग आहे यांना ही सूचनापत्र आहे. त्यानंतर मित्रांनो, शालार्थ प्रणालीमध्ये नवनियुक्त शिक्षण यांचे शालार्थ फॉर्म भरण्यासाठी पाथ खालीप्रमाणे आहे. मित्रांनो, शाळा मुख्याध्यापक लेवल 1 पाथ वर्क लिस्ट, त्यानंतर पेरोल एम्प्लॉई कॉन्फिगरेशन फॉर्म फॉर शालार्थ, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉर्म आहे. तर हे ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा या संदर्भात मार्गदर्शक सूचना आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रस्तावासोबत खालील आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती A4 साईजमध्ये प्रत्येक एक फोटो जोडण्यात यावी. तर यामध्ये लेवल 1 वरून भरलेल्या फॉर्मचे प्रिंट, ते सर्व डिटेल्स दिलेले आहेत. त्यानंतर फॉर्मसोबत फोटो जोडण्याबाबत, त्यानंतर सेवा पुस्तिका, हे सर्व रिपोर्ट त्यासोबत जोडायचे आहेत. मित्रांनो, फॉर्म भरताना घेवायची दक्षतासुद्धा सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. त्या सर्व या सविस्तर दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, शालार्थ वेतन प्रणालीमध्ये नवनियुक्त शिक्षण सेवकाची माहिती भरताना अडचण उद्भवू नये याकरता शालार्थ समन्वयक जे काही आहेत तर यांच्यामार्फत तालुका स्तरावरील कार्यस्थळ कर्मचारी शालार्थ समन्वयक शिक्षक यांचे दिनांक 31/5/2024 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा स्तरावर शालार्थ प्रस्ताव सादर करण्याचे वेळापत्रक. मित्रांनो, जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये तालुका स्तरावरती शालार्थ प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात जे काही टाईम टेबल दिलं आहे त्यामध्ये संगमेश्वर सोमवार दिनांक 10/6/2024 सकाळी 10:30 वाजता. 2 नंबरला मंडणगड सोमवार 10/6/24 दुपारी 12:30. त्यानंतर चिपळूण सोमवार 10/6/2024 सायंकाळी 3:30 वाजता. त्यानंतर 4 रत्नागिरी मंगळवारी 11/6/24 सकाळी 10:30 वाजता. त्यानंतर खेड मंगळवार 11/6/24 दुपारी 12:30 वाजता. 6 नंबरला राजापूर मंगळवार 11/6/24 सायंकाळी 3:30 वाजता. त्यानंतर 7 नंबर लांजा बुधवार 12/6/24 सकाळी 10:30. 8 नंबर दापोली बुधवार 12/6/24 दुपारी 12:30 वाजता. 9 ग्वागर बुधवार 12/6/24 सायंकाळी 3:30 वाजता. अशा पद्धतीने टाईम टेबल संपूर्ण शेड्यूल या शालार्थ आय डी काढण्यासंदर्भात प्रत्येक तालुका स्तरावरील प्रशासनाला देण्यात आलेले आहे. मित्रांनो, उपरोक्त नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार शालानिहाय शालार्थ प्रस्तावांचा
अचूक संच तयार करून अप्रूव्हसाठी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपस्थित राहायचे आहे. सदरच्या शालार्थ प्रस्तावांना लेव्हल 3 वरून अप्रूव्ह दिल्यानंतर नवनियुक्त शिक्षकांचा समावेश वेतन देयकात केला जाणार आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. मित्रांनो, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांच्या वेतन प्रणाली लागू करण्यासंदर्भात शालार्थ ID ह्या काढण्यासंदर्भात ही संपूर्ण सूचना वजापत्र आहे संपूर्ण तालुका स्तरावरती सर्व शिक्षण विभागासाठी. त्यानंतर मात्र सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना माहितीस्तव सविस्तर सादर. तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण ही सूचनापत्र रत्नागिरी जिल्हा परिषदेद्वारे इश्यू करण्यात आले आहे. नवनियुक्त शिक्षकांच्या वेतन प्रणाली लागू करण्यासंदर्भात जे काही शालार्थ ID प्रत्येक शाळावरती शालार्थ ID काढावा लागतो ऑनलाईन, त्या संदर्भात ही सूचना आहे. तर मित्रांनो, पुढील शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स मिळण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. धन्यवाद.